संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने परमनंट सुरक्षा रक्षक भरती अभियान 2024 राबवण्यात येत आहे। नमस्कार, मी रिया पवार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। ही बातमी आहे कंधार येथून। आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून। पाहूया सविस्तरपणे। कंधार तालुक्यातील सर्वप्रथमच परमनंट सुरक्षा रक्षक भरती अभियान राबवण्यात येत आहे। संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे यांनी सुरक्षा रक्षक पदासाठी परमनंट भरतीचं आयोजन केलं आहे। नांदेड जिल्ह्यातील आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ISO मानांकन प्राप्त कंपनीमध्ये कायमस्वरूपी पद नियुक्ती केली जाईल। त्यासाठी 2005 कायद्याच्या अंतर्गत सूक्ष्म लघु मंत्रालय नियमांतर्गत बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नियुक्ती केली जाणार आहे। उमेदवारांनी सर्व कागदपत्रे घेऊन भरतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे। पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं जाईल आणि 60 वर्षांपर्यंत परमनंट नोकरी दिली जाईल। तरी यात पात्रता युवक कमीत कमी 10वी पास असावा, वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 45 वर्ष असणं यातील आतील असावा, वजन 48 किलोपेक्षा जास्त असावे, उंची 165 सेंटीमीटर, तसेच युवक हा मेडिकल फिट असावा। तरी कंधार लोहा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक भाई पुरुषोत्तम केशवराव धोंगडे यांनी सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांना आवाहन केले। ठिकाण श्री शिवाजी हायस्कूल, पाणभोशी रोड, कंधार, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पसारा 2005 कायद्याअंतर्गत आणि आपल्या संभाजी ब्रिगेड कंधार तालुका कंधारच्या वतीनं या ठिकाणी परमनंट सुरक्षा रक्षक भरती अभियान 2026 कंधारमध्ये राबवण्यात येत आहे। ही 5 तारखेला सुरुवात 5 मे रोजी होणार आहे। सर्व कंधार लोहा तालुक्यातील सर्व तरुण बेरोजगारांनी या ठिकाणी या संधीचा निश्चित लाभ घ्यावा, कारण ही परमनंट सेवा त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि संभाजी ब्रिगेडनी यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी जे हा उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगाराला रोजगार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत। आमचे तोंडचिरे भाऊ संदीपजी हे खूप दिवसापासून या प्रयत्नात होते। त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या वरिष्ठांच्या, जिल्हा अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकार्याच्या परिश्रमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। हा कार्यक्रम श्री शिवाजी हायस्कूल कंधार या ठिकाणी होणार आहे। तर निश्चित या भरतीमध्ये आपण सर्व भागातील सर्व तरुणांनी, त्यांना गरज आहे, त्यांनी निश्चित या संधीचा, सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, कारण ही परमनंट भरती आहे। 12,000 ते 16,000 ते 24,000पर्यंत मानधन त्यांना या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने निश्चित आपण या संधीचा सर्व आपल्या दोन्ही तालुक्यातील तरुणांनी लाभ घ्यावा, एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आणखी वेगवेगळ्या परीक्षा नोकर भरती आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित करू, जेणेकरून जी वाढती बेरोजगारी आहे त्याला आपण नाही थांबवू शकत, पण अल्पसा खारीचा वाटा उचलून निश्चित आपल्या भागातील तरुणांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। ही भूमिका निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने आपण त्या ठिकाणी करणार आहोत। मी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की एक चांगला सामाजिक कार्य तर ते करतातच संघटनेच्या वतीनं, पण आज या ठिकाणी आपल्या भागातील तरुणांसाठी सुद्धा त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत। त्यांच्या उपक्रमाला निश्चित मी या ठिकाणी खूप खूप सदिच्छा देतो आणि या माध्यमातून हिंद विमानाच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या संधीचा, सुवर्ण संधीचा निश्चित फायदा घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। जय क्रांती, जय महाराष्ट्र।